क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी शहरातील पार्वती मंगल कार्यालयामध्ये समाज प्रबोधन मेळावा घेण्यात आला। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून छंदक लोखंडे यांचे प्रतिनिधी संजय भिसे उपस्थित होते, तर मेळाव्याचे उद्घाटन शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते संपन्न झाले। व्यासपीठावर प्रभाकर भडंगे, डॉक्टर विशाल बोधीकर, नागेश बोलके, माधव बोधीकर, सतीश सातपुते, कोंडिबा माघाडे, डॉक्टर किशन गारोळे, चंद्रशेखर वागतकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि आदिवासी समाज बांधव उपस्थित होता। महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहे। त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रश्न असतील, त्यांचे व्यावसायिक प्रश्न असतील, आरक्षणाचा प्रश्न असेल, या प्रश्नावर मोठ्या प्रमाणामध्ये समाजावर अन्याय होत आहे। याची निराकरणाची जबाबदारी खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारची आहे, परंतु म्हणावं तेवढं लक्ष सध्या तरी शासन स्तरावर देताना दिसून येत नाही। नोकऱ्यामध्ये इतर समाज झालेले नोकरीपण असेल किंवा शिक्षण घेत असताना कॉलेजचे प्रश्न असतील किंवा हॉस्टेलमध्ये भोजनाची व्यवस्था होती ती बंद करून DBT सुरू करण्यात आली, तो मोठा प्रश्न असेल। या सर्व प्रश्नावर शासनाने निर्णय घ्यायला हवा होता, परंतु नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात चमलाल होत आहे। त्याबरोबर स्त्रियांसाठी शिक्षणाचे प्रमाण आहे ते इतर समाजाच्या बरोबर वाढताना दिसत नाही। त्यामुळे महिला शिक्षणावर सुद्धा संवेदनावर जास्त महाराष्ट्राला लक्ष द्यावं। आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने बिरसा मुंडा यांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये सामाजिक प्रश्नावर उहापोह करून विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, वसतिगृह, आश्रमशाळा, DBT योजना या संदर्भात भविष्यामध्ये तात्काळ तीव्र असं मोठं आंदोलन छेडून विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार शासकीय सोयीसुविधा आणि शासकीय शासन निर्णय व्हावे असा संकल्प करण्यात आला। त्यासोबतच आदिवासी समाजावर होणारे विविध अन्याय अत्याचार आणि भाजप सत्तेत आले तेव्हापासून आदिवासी समाजावर वाढलेले अन्याय अत्याचार व आदिवासींच्या विरोधात घेतलेले सर्व निर्णय याच्यावर देखील उहापोह करून या संदर्भात मोठा तीव्र लढा लढण्याचे आजच्या समाजाच्या वतीने ठरवण्यात आलेले आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।